हो. संजू भाऊ गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजू भाऊ गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आता संपूर्ण महाराष्ट्रभरात हा विषय जो आहे तो पेटलेला आहे आणि आज 28 तारखेला जे आहे बुलढाण्यामध्ये जे प्रकाशक आहेत आंबी हे पोहोचणार आहेत आणि त्याचं वाचन जे आहे त्या पुस्तकाचं करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। परंतु त्यांची जी परवानगी होती ती पोलीस प्रशासनानं नाकारलेली आहे। त्याचबरोबर बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड हे देखील यांच्या कार्यालयासमोर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता, त्याची देखील परवानगी रद्द केली असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात, नेमकं त्यांचं म्हणणं काय। भाऊ मला सांगाल की ज्या परवानगी दिलेली होती ती परवानगी रद्द केली पोलिसांनी, आता काय तुमची भूमिका असणार? आमचं म्हणणं असं आहे की जो विषय हा पेटून धरलाय याचं नेमकं कारण काय? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत उल्लेख कसा करू शकता? त्या प्रकाशकानं भाऊ त्यांच्यासोबत बोलल्यानंतर त्याचं एकच काम होतं की भाऊ तुम्ही जे बोलताय हे मला सुद्धा मान्य आहे आणि याबद्दल आम्ही काय करायचं ते तेवढी कारवाई करू, असं त्यानं एक शब्द बोलला असं ते एवढा विषय वाढायचं कारण नव्हतं। पण त्यानं मुद्दामून बोलून भाऊला डिवचण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, त्याच्यामध्ये शिवीगाळ झाली, परंतु भाऊनं त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे। तो विषय तिथं संपलेला आहे। परंतु आज काही राजकीय शक्ती ज्या आहेत तर यांना हे प्रकरण वाढवायचं, हे प्रकरण मोठं करायचंय। मग आता जे काही लोक हे काम करतायत मग याचा अर्थ असा घ्यायचा का की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेत उल्लेख केलेला चालतो असा त्याचा अर्थ आम्ही घ्यायचा का? आणि आपण ज्यांना आराध्य दैवत मानतो, प्रत्येक आमदार खासदार जे निवडून येतात ते सुद्धा जे पडतात ते सुद्धा सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भरोश्यावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भरोश्यावर हे निवडून येतात, त्यांच्या नावानं मतं मागतात आणि त्यांचा जेव्हा अपमान होतो तेव्हा एकही आमदार खासदार जे पडलेत ते सुद्धा आणि जे निवडून आलेत ते सुद्धा कोणीच एक शब्द सुद्धा त्याच्यावर बोलत नाही। ही एक महाराष्ट्राची शोकांतिका आहे आणि आम्ही या ठिकाणी काहीच नाही, त्या पुस्तकाबद्दल आमचं म्हणणं काही नाही, फक्त त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये। तुम्ही इथे येऊन पुस्तकाचं वाचन करताय, अशा कोणत्याच गोष्टीचं वाचन सहन केलं जाणार नाही की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यामध्ये अपमान होईल। या बुलढाणा शहरामध्ये प्रत्येक जाती धर्माचे, प्रत्येक संताचे, सगळ्यांचे पुतळे या ठिकाणी आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या कर्तृत्वाने प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक जाती धर्माचा सन्मान केलेला आहे। मग एवढ्या आमच्या शांतताप्रिय बुलढाणा शहरामध्ये तुम्ही असं काहीतरी एक वातावरण, भीतीचं वातावरण तयार करायचं आणि काहीतरी शहराची शांतता सुव्यवस्था भंग करायची, तर असं तुम्ही का करताय? आदरणीय रोहितदादा पवारांना मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही अजितदादांसाठी आणि तुमच्या काकांसाठी जेव्हा तुम्ही लढताय आणि जे तुम्ही संघर्ष करताय तर त्याच्याबद्दल आमच्या सुद्धा मनामध्ये ती हळहळ आहे तुमच्यासाठी। अजितदादा स्वातीन सुद्धा आमची तीच हळहळ आहे। परंतु आता तुम्ही असे काही काम आहे की जे लोक समाजाच्या भावना भडकवून काहीतरी कुठंतरी वातावरण खराब होईल असं तुम्ही त्या गोष्टीचं समर्थन करताय, तर त्यासाठी आम्हाला या गोष्टीची काळजी वाटते। आम्ही तुमचा यथोचित सत्कारच करू, परंतु फक्त आमचं एवढंच तुम्हाला हात जोडून अशी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, याची तुम्ही सुद्धा काळजी घ्या, तुमची सुद्धा जबाबदारी आहे। एक प्रश्न असा आहे की आज या ठिकाणी आरतीचं नियोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या, परंतु त्याची परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाकडून। काय पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने शहराची शांतता राखण्याचं कार्य करते। पोलिसांची जी जबाबदारी आहे, त्यांना जे यथोचित योग्य वाटते ते त्या दृष्टीने कारवाई करतायत। पोलीस आपल्या संरक्षणासाठीच असतात, म्हणून त्यांनी काही कारवाई करतायत तर ते काही मुद्दामून कशाची कारवाई करत नाहीत। ते त्यांच्या पद्धतीने त्यांना जे शहरासाठी योग्य, आपल्या सुरक्षेसाठी योग्य ते कारवाई करतायत आणि त्या पद्धतीने ते समोर चालतायत। आमचं त्यांना संपूर्ण सहकार्य आहे। निश्चितच तर आज जे या ठिकाणी आंदोलन होणार होतं आणि महाआरती जी होणार होती त्या महाआरतीचं आणि आंदोलनासाठी पोलीस प्रशासनानं जी आहे परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे। परंतु
आता हे वातावरण चिघळते का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण परवानगी नसताना देखील आंदोलन होणार असल्याची भूमिका जी आहे ती ठाम असल्याचं बोललं जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.